Today we are going to see the appreciation of English medium poem 10th standard The Will to Win. यामध्ये आपण पाहणार आहोत टायटल ऑफ द पोएम, द नेम ऑफ पोएट, द राइम स्कीम ऑफ द पोएम, फिगर ऑफ स्पीच used in the poem and central idea of the poem. अशा प्रकारचे 5 पॉइंट यामध्ये आज आपण बघणार आहोत आणि या 5 पॉइंटला आपण पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. लेट्स स्टार्ट फर्स्ट 2 पॉइंट इन पॅराग्राफ फॉर्मॅट. द inspirational poem The Will to Win has been written by Burton Braley, who was always optimistic and held the belief that everything is possible. या पहिल्या 2 सेंटेन्सेसमध्ये आपल्याला पोएटबद्दल आणि पोएटच्या नावाबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याचबरोबर जे टायटल आहे ते टायटल ही काय आहे ते आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे टायटल आहे द विल टू विन, पोएटचं नाव आहे बर्टन बेरेली. त्यानंतर हा जो पोएट आहे तो नेहमीच ऑप्टिमिस्टिक असणारा असा आहे आणि त्याचबरोबर त्याचा विश्वास आहे की प्रत्येक गोष्ट शक्य असते. आता पुढचं सेंटेन्स. The title of the poem suggests that it is about the preconditions for success. आता या ठिकाणी या सेंटेन्समध्ये आपल्याला सांगितलं गेलं की जे पोएमचं टायटल आहे द विल टू विन हे आपल्याला काय सजेस्ट करतं ते सांगितलं गेलं आहे. मग टायटल आपल्याला सजेस्ट करतं की ही जी आहे ती प्रीकंडिशन आहे कुठल्याही यशाची. म्हणजे काय आहे प्री कंडिशन की सर्वप्रथम तुमची इच्छा असली पाहिजे जिंकण्याची, तरच तुम्हाला काय मिळेल, यश मिळेल. अशा प्रकारे आपल्याला हे टायटल प्री कंडिशन जी आहे सक्सेससाठीची ती सजेस्ट करतं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आपण हे याच्यामध्ये दोन्ही पॉईंट कव्हर केलेले आहे. या दुसऱ्या स्लाइडमध्ये आपल्याला सांगितलं गेलं आहे ते नेक्स्ट जो पॉईंट आहे राईम स्कीम, जो आपल्याला नोट डाऊन करायचा आहे त्याबद्दल. लेट्स स्टार्ट. द पोएम हॅज नो स्पेसिफिक राईम स्कीम. पहिलंच वाक्य सांगतंय की पोएटने पोएममध्ये कुठल्याही स्पेसिफिक अशा राईम स्कीमचा वापर केला गेलेला नाही. दुसरं सेंटेन्स. इट इज रिटन इन फ्री वर्स फॉर्मॅट, दॅट इज व्हाय द राईम स्कीम इज इरेग्युलर अँड डज नॉट हॅव फिक्स्ड पॅटर्न. हे जे दुसरं सेंटेन्स आहे याच्यात सांगितलं गेलं आहे की त्याची राईम स्कीम नेमकं काय आहे. तर ही जी पोएम आहे ती फ्री वर्स फॉर्मॅटमध्ये लिहिली गेलेली आहे आणि त्यामुळंच यामध्ये जी राईम स्कीम आहे ती इरेग्युलर आहे आणि कुठल्याही प्रकारचा राईम स्कीमचा फिक्स पॅटर्न यामध्ये वापरला गेलेला नाही. आता तिसरं सेंटेन्स. बट राईम्स आर यूज्ड रँडमली ऑल थ्रू आउट. आता या वाक्यात सांगितलं असं असलं तरी यामध्ये राईम स्कीम नसली तरी जे राईम्स आहे ते रँडमली याच्यामध्ये वापरले गेलेले आहेत. पूर्ण पोएममध्ये थ्रू आउट त्या पोएमच्या वापरले गेलेले आहेत. आणि आता आहे लास्ट. द मोस्ट कॉमन टाईप इज लाईन्स एंडिंग विथ द वर्ड इट. आणि या रँडमली यूज्ड अशा राईमचा जो मोस्ट कॉमन टाईप आहे तो आहे की प्रत्येक लाईन जी आहे त्याची जी एंडिंग आहे ती इट या शब्दाने केली गेली. अशा प्रकारे या कॉमन टाईपचा किंवा राईमचा वापर या पोएममध्ये केला गेलेला आहे. अशा प्रकारे आपण यामध्ये राईम स्कीम या पॉईंटबद्दल इन्फॉर्मेशन पाहिली. नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण जो नेक्स्ट 4th पॉईंट आहे फिगर्स ऑफ स्पीच यूज्ड इन द पोएम तो पाहणार आहोत. लेट्स स्टार्ट द पॉईंट. द फिगर ऑफ स्पीच ब्युटिफाईंग द पोएम आर अलिट्रेशन, क्लायमॅक्स,
रिपिटिशन, टॉटॉलॉजी अँड अँटिथिसिस. आता हे जे पहिलं सेंटेन्स आहे त्यामध्ये आपल्याला या पोयमला सौंदर्य प्रदान करणारे म्हणजेच पोयमला ब्युटिफाय करणारे जे फिगर्स ऑफ स्पीच आहेत, जे या पोयममध्ये पोएटने वापरले त्यांची नावं दिलेली आहेत. ती नावं कुठली कुठली आहेत? पहिलं आहे अलिट्रेशन, नेक्स्ट आहे रिपिटिशन, नेक्स्ट आहे क्लायमॅक्स, त्याच्यानंतर येतं टॉटॉलॉजी, त्याच्यानंतर येतं अँटिथिसिस इत्यादी जे आहेत ते फिगर ऑफ स्पीच या पोयममध्ये मेन करून वापरले गेलेले आहेत. आता ज्या वेळेस आपण अशा प्रकारे हा पॉईंट कव्हर करत असतो त्यावेळेस जसं वापरले गेलेल्या फिगर ऑफ स्पीचची नावं देणं महत्त्वाचं असतं, तसंच त्यापैकी कुठल्याही एका फिगर ऑफ स्पीचचं एक्झाम्पल देणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. त्याला हाफ मार्काचं वेटेज या पॉईंटसाठी देण्यात आलेलं आहे. ते आपण नेक्स्ट सेंटेन्समध्ये घेतलेलं आहे. आता नेक्स्ट सेंटेन्स पाहूया. फॉर एक्झाम्पल क्लायमॅक्स. आता आपण क्लायमॅक्सचं एक्झाम्पल पाहणार आहोत. लेट्स सी द लाईन. गिव्ह अप युअर टाईम अँड युअर पीस अँड युअर स्लीप फॉर इट. या लाईनमध्ये जे पोयममधून आपण घेतली आहे त्या ठिकाणी क्लायमॅक्स या फिगर ऑफ स्पीचचा वापर केला गेलेला आहे. तो कसा ते पुढं दिलं आहे पहा. पीस अँड द स्लीप हॅज बीन यूज्ड बाय अरेंजिंग देम इन असेंडिंग ऑर्डर. या ठिकाणी जे टाईम म्हणजे वेळ आहे, त्यानंतर पीस आहे, त्यानंतर स्लीप आहे, यांना जे अरेंज केलं गेलेलं आहे ते एका असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलं गेलेलं आहे त्यांच्या इम्पॉर्टन्सच्या. म्हणजे स्लीप ही लास्ट प्लेस आहे जिथं क्लायमॅक्स आपण ज्याला म्हणू शकतो असं आहे. अशा प्रकारे ज्यावेळेस कुठल्याही गोष्टी अरेंज केल्या जातात असेंडिंग ऑर्डरमध्ये तेव्हा त्या लाईनमध्ये जो फिगर ऑफ स्पीच असतो तो असतो क्लायमॅक्स. त्यामुळे या ठिकाणी क्लायमॅक्स या फिगर ऑफ स्पीचचा यूज केलेला आहे. अशा प्रकारे हा फिगर ऑफ स्पीचचा काही पॉईंट आपण या ठिकाणी पूर्ण केला आहे. आता पुढचा भाग पाहूया. नेक्स्ट सेंटेन्स आहे. द टोन ऑफ द पोयम इज मोटिवेशनल वन रादर दॅन अ प्रिस्क्रिप्टिव्ह वन. या ओळीमध्ये आपल्याला पोयमचा जो टोन आहे तो टोन कळलेला आहे. पोयमचा टोन आहे मोटिवेशनल. कशापेक्षा? एखादी प्रिस्क्रिप्टिव्ह पोयम असण्यापेक्षा ही एक मोटिवेशनल पोयम आहे असं या पॉईंटमध्ये सांगितलं गेलं. अशा प्रकारे आता आपण या ठिकाणी जो आपला लास्ट पॉईंट आपण बघत होतो फिगर्स ऑफ स्पीच तो कव्हर केलेला आहे. आता आपल्याला जो पॉईंट सुरू करायचा आहे तो नेक्स्ट पॉईंट आहे. तो आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये पाहणार आहोत. या नेक्स्ट स्लाईडमध्ये जो शेवटचा पॉईंट आहे सेंट्रल आयडिया किंवा थीम ऑफ द पोयम तो आपण कव्हर करणार आहोत. लेट स्टार्ट द फर्स्ट स्लाइड of central idea. The poem have free flow of ideas and uses of conditional sentences to convey the message. पहिल्या या सेंटेन्समध्ये आपल्याला सांगितलं या ज्या पोयम आहे ही या पोयममध्ये फ्री फ्लो आहे कशाचा? आयडियाजचा. त्याचबरोबर कंडिशनल सेंटेन्सचे जे यूज आहेत त्यांचा फ्री फ्लो दिलेला आहे. आणि हे सगळं कशासाठी केलं गेलं आहे तर जो मॅसेज आहे जो पोएटला कन्व्हे करायचा आहे तो कन्व्हे करण्यासाठी कंडिशनल सेंटेन्स आणि वेगवेगळ्या आयडियाजचा फ्री यूज याच्यामध्ये केला गेलेला आहे. नेक्स्ट सेंटेन्स. द स्ट्रक्चर ऑफ द पोयम symbolises that rewards come only after the conditions are fulfilled. जे स्ट्रक्चर आहे पोएमचं ते दाखवतं की जे रिवॉर्ड्स मिळतात ते रिवॉर्ड्स फक्त तुम्हाला दिलेल्या कंडिशन पूर्ण केल्यानंतरच मिळतात. हे आपल्याला या पोएमच्या स्ट्रक्चरमधून सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मोर ओव्हर यापेक्षाही जास्त
This retain the curiosity and interest of the readers till the end. आणि याहीपेक्षा जास्त इम्पॉर्टंट काय असेल तर ही जी पोयम आहे ती पोयम रीडरची क्युरिओसिटी आणि रीडरचा इंटरेस्ट जो आहे तो या पोएमच्या एंडपर्यंत कॅप्चर करून ठेवते. अशा प्रकारे हे 3 पॉईंट या स्लाइडमध्ये दिलेले आहेत. आता नेक्स्ट स्लाइडमध्ये लेट्स स्टार्ट. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम हायलाइट द क्रायटेरिया फॉर अचिव्हिंग सक्सेस. इथं आपण जो पहिला पॉईंट पाहिला आहे त्यामध्ये एक्झॅक्ट सेंट्रल आयडिया सांगितली गेली. पहिलं जे आहे त्या पोयममध्ये जे स्पेशल फीचर आहेत त्याबद्दल थोडक्यात इन्फॉर्मेशन दिली गेली होती. मग ही फर्स्ट लाईन आपल्याला काय सांगते, जी ही सेंट्रल आयडिया आहे पोएमची ती काय आहे किंवा ती काय करते, तर ही सेंट्रल आयडिया हायलाईट करते. कशाला हायलाईट करते? क्रायटेरिया. कशाचा क्रायटेरिया? फॉर अचिव्हिंग सक्सेस. म्हणजे सक्सेस मिळवण्यासाठीचा जो क्रायटेरिया आहे त्याला हायलाईट करण्याचं काम या पोयमच्या सेंट्रल आयडियाने केलेलं आहे किंवा सेंट्रल आयडियाचं आहे. आता नेक्स्ट सेंटेन्स. द पोएट गिव्ज अस फॉर्म्युला फॉर शुअर सक्सेस. या पोएममध्ये पोएटने आपल्याला एक फॉर्म्युला दिला आहे. कशासाठी? तर खात्रीने शुअरली तुम्हाला सक्सेस मिळवायचा असेल तर जो फॉर्म्युला तुम्ही फॉलो करायला पाहिजे तो फॉर्म्युला या पोएममध्ये आपल्याला दिला गेलेला आहे. नेक्स्ट सेंटेन्स. द पोएम टेल्स अस दॅट नथिंग इज इम्पॉसिबल इन धिस वर्ल्ड टू अचीव इफ युअर विल इज फर्म. या सेंटेन्समध्ये आपल्याला सांगितलं गेलं आहे की कुठलीच गोष्ट अशक्य नसते जर तुमची इच्छा असेल, फर्म इच्छा असेल, ठाम इच्छा असेल तर तुम्ही काहीही मिळवू शकता. आणि हीच त्याची सेंट्रल आयडिया आहे. इट ऑल्सो टेल्स अस व्हॉट वी शुड डू अँड व्हॉट वी शुड अवॉइड डुईंग्स इन दिस. यामध्ये आपल्याला सांगितलं गेलं आहे की आपण कुठली गोष्ट अवॉइड केली पाहिजे आणि कुठली गोष्ट केली पाहिजे. कशासाठी? इन ऑर्डर टू अचीव सक्सेस. सक्सेस मिळवण्यासाठी आपण कुठली गोष्ट करायला हवी आणि करायला नको हे सुद्धा या पोएममध्ये सांगितलं गेलं. ती सुद्धा तिची सेंट्रल आयडिया आहे. द पोएट बिलीव्स दॅट द सक्सेस इज द रिझल्ट ऑफ persistent struggle, constant pursuit of one's goal and firm determination. या नेक्स्ट सेंटेन्समध्ये आपल्याला पोएटची जी बिलीव आहे त्या बिलीवबद्दल सांगितलं गेलं. पोएट स्ट्रॉंगली बिलीव करतो की जो सक्सेस आहे तो काही गुणांचा परिणाम असतो. ते गुण या पोएममधून त्याने सांगितलेत. पहिला आहे पर्सिस्टंट स्ट्रगल, म्हणजे कॉन्स्टंट स्ट्रगल. तुम्ही यश मिळवण्यासाठी कॉन्स्टंटली स्ट्रगल करणं महत्त्वाचं आहे. तुमची चिकाटी, पर्सिस्टन्स महत्त्वाचा आहे. नेक्स्ट कॉन्स्टंट परस्यूट. त्याचबरोबर तुम्ही त्याचा कॉन्स्टंटली फॉलोअप घेत राहणं तेही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. कशाचा? ऑफ वन्स गोल. म्हणजे तुमचे जे गोल आहे त्यांचा कॉन्स्टंट फॉलोअप घेत राहणं किंवा त्याला कॉन्स्टंटली फॉलो करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे यश मिळवण्यासाठी. आणि लास्ट गोष्ट सांगितली ती म्हणजे फर्म डिटर्मिनेशन. म्हणजे तुमचा जो निश्चय आहे तो ठाम असला पाहिजे, तुमची डिटर्मिनेशन फर्म असली पाहिजे. हे 3 गुण त्याने या ओळीत सांगितले जे यश मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. पुढचा लास्ट पॉईंट आहे. वन मस्ट टोल विदाउट गिव्हिंग अप अँड ओनली देन विथ द ब्लेसिंग ऑफ गॉड कॅन ऑन सक्सीड. म्हणजे या लास्टच्या पॉईंटमध्ये आपल्याला थोडक्यात पूर्ण पोएमची थीम सांगितली गेली. ती थीम काय आहे तर प्रत्येकाने गिव्हिंग अप करण्याऐवजी, म्हणजे एखाद्या गोष्टीतून माघार घेण्याच्या ऐवजी मस्ट टोल
म्हणजे खडतर कष्ट केले पाहिजे ती गोष्ट मिळवण्यासाठी. आणि फक्त अँड ओनली देन आणि फक्त त्याच्यानंतरच विथ ब्लेसिंग ऑफ गॉड, म्हणजे त्याचबरोबर तुम्हाला हे करत राहिल्याबरोबरच ब्लेसिंग ऑफ गॉड पण महत्त्वाचे आहेत. आणि ब्लेसिंग ऑफ गॉड मिळाल्यानंतरच कॅन वन सक्सीड, आणि त्यानंतरच एखादा व्यक्ती यशस्वी होऊ शकतो. हीच या पूर्ण पोएमची अगदी सिम्पली किंवा थोडक्यात सेंट्रल आयडिया आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी सर्व पॉईंट कव्हर केलेले आहेत. अशा प्रकारे आपण सर्व पॉईंट यामध्ये कंप्लीट केलेले आहेत. मग टायटल ऑफ पोएम, पोएट्स नेम, त्याच्यानंतर फ्री व्हर्समध्ये लिहिली म्हणजे राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीचची नावं, त्यानंतर क्लायमॅक्सचे एक एक्झाम्पल, त्यानंतर त्याचे स्पेशल फीचर आणि लास्ट वन या पोएमची सेंट्रल आयडिया. आता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.